अमरावतीत एक मोठा राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालंय, जेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडलाय। परंतु यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधलं ते दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांच्या मोठ्या निर्णयाकडे। बघूया सविस्तर बातमी। गुरुवार 8 मे रोजी स्थानिक सांस्कृतिक भवन येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या समवेत उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार संजय राठोड आणि बडकट स्थानिक नेते देखील या कार्यक्रमाला हजर होते। कार्यक्रमाची खासियत म्हणजे दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत पक्षप्रवेश केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा दुपट्टा घालून त्यांचे जाहीर स्वागत केलेत। या कार्यक्रमात प्रचंड गर्दी जमलेली दिसून आली। मंचावरून वक्त्यांनी शिंदे गटाच्या नेतृत्वाची स्तुती करत आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे बळ वाढत असल्याचा दावा केलाय। प्रीती बंड यांच्या प्रवेशामुळे अमरावतीतील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि शिंदे साहेबांच्या जयघोषाने संपूर्ण सांस्कृतिक भवन दणाणून गेलेत। या प्रवेशामुळे शिंदे गटाला अमरावतीमध्ये एक नवे बळ मिळाले आहेत, असा सूर राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातोय। ज्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहीण प्रीतीताई बंड, प्रीतीताई संजय बंड, मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो। मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्याबरोबर धनंजय बंड, सुजीत जिके, सतीश काळे, सागर कोरे आणि मग सभागृहात पण माझ्या लाडक्या बहिणी आहेत। माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आणि लाडक्या शेतकऱ्यांनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। आपले ज्येष्ठ लोक आहेत त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला शिवसैनिकांचं जे काय प्रेम आणि उत्साह बघितल्यानंतर माझा थकवा गायब होतो, परत मला टॉनिक आणि ऊर्जा मिळते आणि घरातल्या लोकांना, परिवारातल्या लोकांना भेटण्याचा आनंद मला मिळतो। आशिष जयस्वाल पण आहे, त्याचं नाव राहून गेलं। प्रीतीताई तुमच्या प्रवेशाला किती मंत्री आहेत बघा। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाला एवढे मंत्री पहिल्यांदाच आले असतील। आणि जिल्ह्यामध्ये मगाशी आडसूळ साहेब म्हणाले की एकनाथ शिंदे सीएम होता तेव्हा कॉमन मॅन, आता डीसीएम का डेडिकेटेड टू कॉमन मॅन। आपली नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण आपल्या गाठीशी आहे। त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे। त्यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय आणि म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी जातो, आता आभार यात्रा मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये जिंकल्यानंतर मी आपले आभार मानायला, धन्यवाद द्यायला। सगळीकडे प्रचंड गर्दी असते, सभागृह म्हणजे सभेला तर असतेच असते, परंतु रस्त्याच्या दुतर्फा, गच्चीवर, घरामध्ये सगळीकडे जिथे जागा असेल तिथे लोक थांबलेले असतात स्वागत आणि आशीर्वाद द्यायला। ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा। मग हे मला पद मिळालं, त्याचा वापर सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण केला पाहिजे। म्हणून आणि इतकी वर्ष पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे महाराष्ट्र फिरला आणि एकीकडे अगोदरच्या सरकारने टाकलेले स्पीड ब्रेकर उघडून फेकून दिले आणि विकास प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या।
लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, 50% ST मध्ये सवलत असेल, मुलींचं मोफत शिक्षण असेल. मी आपल्याला सांगू इच्छितो, मुलींनी आत्महत्या केली, त्या टीव्हीवर बातमी चालली, मी बघितलं रात्री 12:30 साडेबारा वाजता ते 1 वाजता. मी तात्काळ 1:30 वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला. 50% सरकार फी भरतंय तरी सुद्धा या मुलीने आत्महत्या केली, कारण त्याचे आई वडील 50% फी भरू शकत नाही आणि आपल्या वडिलांनी आत्महत्या करू नये म्हणून या मुलीने आत्महत्या केली. मग सरकार कशासाठी? सरकार कुणासाठी आहे? हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो. मग या सरकारमध्ये, या राज्यात शिक्षणासाठी एक मुलगी आत्महत्या करत असेल तर आपली पद काय कामाची? आणि तात्काळ मी त्यांना सांगितलं, प्रस्ताव तयार करा आणि मुलींचं उच्च आणि व्यावसायिक शिक्षण मोफत करा. तो देखील निर्णय आपण घेऊ. प्रीती बंड यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामुळे अमरावतीतील राजकारणात नवे वळण येणार आहे हे निश्चित आहे. शिवसेना शिंदे गटाचा हा शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम फक्त राजकीय नव्हे तर जनमानसाच्या दृष्टीनेही प्रभावी ठरला आहे. पुढे काय घडतं याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.